नमस्कार मित्रांनो, माझं नाव अर्चना. मी एका खेडेगावात राहते. माझा नवरा कामानिमित्ताने बाहेरगावी राहत होता. मी आणि माझी मुलगी आम्ही दोघेच घरी राहत होतो. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली आणि मला एक 2 वर्षाची मुलगी आहे. नवरा बाहेर राहत असल्याने गावातल्या लोकांची नजर माझ्यावरती असायची. माझं शरीरही खूपच मादक होतं. त्यामुळे बघणाऱ्यांच्या नजरा माझ्यावरती टिकून राहायच्या. मीही माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं, पण माझा नवरा म्हणाला, "लोकांचं कामच आहे ते, तू तिकडे लक्ष देत जाऊ नकोस." एके दिवशी मी घर साफ करत होते, तर मी न लागणाऱ्या वस्तू बाजूला काढून ठेवल्या. त्या वस्तूची मला गरजही नव्हती, म्हणून मी त्या वस्तू भंगारात घालायच्या ठरवल्या. मग एके दिवशी भंगारवाला आला आणि मी त्याला बोलावून त्या सर्व वस्तू दिल्या. तर तो मला म्हणाला, "आत्ता माझ्याजवळ तुम्हाला द्यायला पैसे नाहीत. मी थोड्या वेळात तुम्हाला पैसे देऊन जाईन." मी पण म्हणाले, "ठीक आहे." मग त्याने मला पाणी मागितलं. मी आत जाऊन पाणी घेऊन आले आणि वाकून त्याला पाणी देऊ लागले. तर माझ्या साडीचा पदर खाली पडला आणि तो भंगारवाला माझ्या त्या जागेवर एकटक बघू लागला. मी पटकन माझा पदर वर केला आणि आत निघून गेले आणि तोही निघून गेला. मग थोड्या वेळाने माझं आवरून मी टीव्ही पाहत बसलेली. मुलगीही झोपलेली आणि तो भंगारवाला पैसे द्यायला आला. त्याने पैसे दिले. सुट्टे पैसे आणायला मी बेडरूममध्ये गेले. तर तो भंगारवालाही बेडरूममध्ये आला आणि मला खालून वरती पाहू लागला. तोही तरुणच होता. दिसायलाही छान होता. मी मागे वळणार, तोच त्याने मला मागून मिठी मारली आणि जबरदस्ती करू लागला. मी खूपच घाबरले. मी ओरडणार, तोच त्याने माझ्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि जोरजोराने चावू लागला. मलाही काहीच कळेना. माझा नवराही कितीतरी दिवसापासून लांब होता. माझं शरीरही आता त्याला साथ देऊ लागलं होतं. नंतर त्याने मला तिथेच बेडवर पाडलं आणि माझी साडी वरती केली आणि जोरजोराने दणके मारायला चालू केलं. माझ्या तोंडातून वेगळाच आवाज येऊ लागला. मीही खूपच तहानलेली होती. कित्येक दिवसाची आग भंगारवाल्याने विझवली होती. नंतर तो शांत झाला आणि काहीच न बोलता निघून गेला. मलाही काहीच कळेना, हे काय झालं, हे चुकीचं होतं का बरोबर? पण या प्रकरणात माझं शरीर मात्र सुखावलं होतं. धन्यवाद.